नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला माहिती आहे परवा दिवशी साक्षीचं दुखायला लागलं होतं आणि दुखायल्यामुळं काय आम्ही व्हिडिओ काढला नाही. काल काय आमचा व्हिडिओ पण आला नाही यूट्यूबला आणि काही नाही. काल एवढं दुखायला लागलं होतं साक्षीचं रात्री, म्हणजे छातीमध्ये आहे ती जळजळ होत होतं. तुम्हाला सांगितलंच मी परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये. एवढं जळजळ व्हायला लागलं की साक्षी एवढी रडायला लागली. मग आमच्या शेजारच्या बाया ही साक्षीला बघायला आल्या होत्या. मग साक्षी सारखं रडायला लागली. बाया सांगायला समजून तरी पण साक्षी काय ऐकत नव्हती. एवढं दुखायला लागले म्हणजे जेवण केलं की उलटी यायला लागली आणि उलटी केल्यावर असं मधूनच पित्त झाल्यासारखं व्हायला लागलं आणि सारखं म्हणजे असं तिथं छातीमध्येच दुखायला लागलं म्हणायला लागली. आई म्हणली होत असते आता बाळाचं काहीतरी मोठं बाळ झाल्यामुळं काहीतरी जावळ येत असते असं तसं म्हणून आईनं म्हणजे शेजारच्या बायांनी ही आमच्या चुलतीने ही सांगायला लागली होती साक्षीला, साक्षी दुखत असते, रडू नको, काही टेन्शन घेऊ नको, सहन करावं लागते असं तसं म्हणून सांगायला लागते. पण आता काय झालं तुम्हाला माहिती आहे का, काल पण थोडंफार दुखत होतं. साक्षी काल पण नाराज होत होती, एकदम नाराज म्हणजे नाराज. आता मला पण बोलायला झाली ती जास्त आणि मी पण काही व्हिडिओ नाही केला काल. तुम्हाला माहिती आहे काल व्हिडिओ कसाच मी काढला नाही. व्हिडिओ ही जी शॉर्ट व्हिडिओ ही टाकली मी यूट्यूबला, ती म्हणजे आमची पहिली व्हिडिओ होते आणि ती व्हिडिओ टाकलेली आहेत. काल एवढं दुखत होतं, काल पण परवा दिवशी रात्री आणि पुन्हा 5 वाजता पण दुखत होतं आणि आज एवढं 5 वाजता दुखलं साक्षीचं. 5 वाजल्यापासून पोटामध्ये पण आज आता सारखं दुखायला लागलं होतं पोटामध्ये साक्षीच्या. एवढं साक्षीच्या पोटामध्ये दुखायला लागलं काय सांगता येते काय नाही. एवढं दुखायला लागलं साक्षीच्या पोटामध्ये आज 5 वाजल्यापासून. मग राहील वाटलं आम्हाला, मला आईला हे वाटलं राहील पोटच दुखायचं राहीनं झालं साक्षीचं. म्हणून आज नीट आम्ही साक्षीला घेऊन इकडं दवाखान्यामध्ये आलेलो आहोत. साक्षीपाशी आई आहे आमचे, म्हणजे मोठा भाऊ आहे, बारका भाऊ आहे साक्षीपाशी. आणि मी आताच थोडं बाहेर आलतो, म्हणजे साक्षीला आता मध्ये जाऊन ॲडमिट केलं आहे. काय होतं आहे काय नाही. बाया म्हणत होत्या 8व्या महिन्यात पण म्हणजे काय बाया डिलिव्हरी होत्यात, त्याच्यामुळं काही सांगता येत नाही म्हणतात. पोट दुखायला लागलं साक्षीचं म्हणून मग डिलिव्हरी पण होत्यात म्हणले. म्हणून मी पण म्हणजे आधी एवढं घाबरलो, आई पण घाबरली काय झालं काय नाही. आधी साक्षी एवढं रडती म्हणून आम्हाला पण एवढं भीव वाटायला लागलं काय होतंय काय नाही. म्हणून आम्ही डायरेक्ट साक्षीला इकडं दवाखान्यामध्ये घेऊन आलो आणि साक्षीला आता ॲडमिट केलं आहे. काय होतंय काय माहिती. आई पण मध्ये आहे, सगळे मध्ये आहेत. म्हणजे देवानं म्हणजे चांगलं करावं काय नाही. बाकी आमचे काही जास्त काही नाही, फक्त काही साक्षीला म्हणजे हिवावं नाही. साक्षीच्या आधीच म्हणजे साक्षी थोड्याला रडती, त्याच्यामुळं आई पण घाबरती आणि सगळे घाबरलेत म्हणजे आमच्या घरातले. त्याच्यामुळं एवढं दुखायला लागलं साक्षीचं. मी तर म्हणजे जास्तच घाबरलेलो आहे. मला पण एवढं टेन्शन नाही लागलं की साक्षीला म्हणजे राहायला पाहिजे लवकर. आता हे 8वा महिना आहे, तुम्हाला मी सांगितलं 8व्या महिन्यामध्ये. आई म्हणली 8व्या महिन्यात कसं काय दुखायला लागलं, दुखत नसतंय. मग ती मला पण नाही काही मला तरी जास्त कुठलं समजत आहे, म्हणजे बायाली जास्त समजत आहे काय दुखत असतंय काय नाही एवढं. मग बायांनी पण सांगितलं, आज पण बायांनी सांगितलं समजावून साक्षी दुखत असतंय, थोडं सहन कर पोट. मग साक्षी लई वेळ कंट्रोल केलं तिनं. 5 वाजल्यापासून दुखायला लागलं होतं साक्षीचं. पण आता जास्तच म्हणजे साक्षी म्हणाली सकाळपासून पुन्हा 7-8 वाजल्यापासून पुन्हा म्हणायला लागली साक्षी एवढं दुखायला लागलं जास्त. म्हणली लई दुखायला लागले, मला दवाखान्यात जावं लागतंय. म्हणून नीट साक्षीला इकडं आणलं आणि एवढं दुखायला लागलं. आई पण मला म्हणली होती नगं जायचं दवाखान्यामध्ये आणि घरचे पण म्हणजे आमच्या वहिनी ही पण म्हणत होत्या नगं जायचं दवाखान्यामध्ये, राहत असतंय काही टेन्शन घेऊ नको दादा, राहतंय. अहो म्हणजे आमच्या वहिनी पण सगळे म्हणत होते बाय आहे. पण साक्षी एवढी रडायला लागली. मग पुन्हा आई पण म्हणली जावंच लागलं, काय झालं तर बरं वाईट उगच. म्हणून आम्ही डायरेक्ट दवाखान्यामध्ये आलोत. आणि आता म्हणजे कसं काय होतं काही नाही मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे फक्त चांगलं म्हणजे काय जास्त व्हावं नाही साक्षीला. आता ॲडमिट केल्यास अजून इथून पुढे कधी सुट्टी द्यायची काय म्हणजे काय होतं काय मला पण काय समजावून झालं आहे. मी दवाखान्याच्या बाहेरच आहे, इकडं मोठा दवाखाना आहे आणि दवाखान्याच्या बाहेर उभारलेला आहे. इथं आताच मी मेडिकलवर गेलो, मेडिकलवरून गोळ्या घेऊन गेलो आणि तिकडे दिल्यात आईकडे. मग आता काय म्हणते काही नाही बघावं लागेल. म्हणजे आता सकाळपासून आम्ही इथं झालेलो आहोत. आता वाजले तर 2 पावणे 3 वाजलेत. आता काय होतं काय माहिती, मी तुम्हाला सांगतो काय होतं काय नाही. त्याच्यामुळं काय म्हणजे साक्षी कसं आहे आता
पहिल्या वेळेस आहे ना, म्हणजे पहिल्यांदाच एवढं तिला काय माहीत नाही जास्त, त्याच्यामुळं थोडं पण बाळपण असं फिरायला लागलं की साक्षी रडती आणि पाय सुजले थोड्या थोड्याला बारीक बारीक गोष्टीला रडत बसती. मग त्याच्यामुळं आम्हाला पण टेन्शन एवढं यायला लागले काय सांगावं. ही इकडं हायवे रोड आहे आणि मी तर तिथंच उभा राहिलो दवाखान्याच्या बाहेरच. आई ही म्हणजे काय होत नाही काळजी घे. आईनं पण देवाला, आमच्या आजीनं देवाकडं ही म्हणली माझ्या लेकराला चांग काय उदेऊ नका असं तसं म्हणून आमच्या आजीसुद्धा देवाला नारळ फोडलं. फक्त चांगलं व्हावं ही फक्त मला पण वाटतंय, म्हणजे काय व्हावं नाही. 8व्या महिन्यात अचानक एवढं पोट दुखायला लागलं. डॉक्टर काय म्हणतात काय नाही अजून मला पण माहीत नाही. आणि ॲडमिट केलं आहे, म्हणले काय होत नाही, घाबरू नका, काय नाही, टेन्शन घेऊ नका, एवढं म्हणजे होत असते म्हणजे. आणि एक बाया म्हणजे 8व्या महिन्यात पण डिलिव्हरी होत्यात म्हणून असं पण म्हणलेत. म्हणून माझा जीव असा घाबरायला लागला आहे, म्हणजे काय होतं काय माहिती. आता इकडं माझं मित्र, म्हणजे तिकडं मित्र बसलेला आहे आणि मी इथंच आता वाट बघणार आहे. साक्षी ही आई ही म्हणली उघड टेन्शन घेऊ नको, काय होत नाही. आई ती साक्षी पशीचा उभारलेली, काय होतं काय नाही काय बघायला लागेल. आणि सुट्टी झाल्यावर घरी जातो मी साक्षीला घेऊन. आता मी एकदा साक्षीकडे जातो आता आणि म्हणतो काय दुखायले काय नाही. साक्षीला पण विचारतो बरं वाटायला की नाही, म्हणजे गोळ्या ही आता सहन केलं तर दुखत नाही जास्त, पण ती साक्षी काय करते थोड्याला असे रडती. मला पण घाबरल्यासारखं होतंय ना, साक्षीला काय झालंय काय नाही असं माझ्या मनात वाटतंय एकदम. मला पण वाईट वाटायला लागली, साक्षीला काय व्हावं नाही फक्त माझी इच्छा. आमच्या मामाली म्हणजे साक्षी मम्मी पप्पाला अजून काही सांगितलेलं नाही आम्ही दुखायला लागलं काय म्हणून. आता 8व्या महिन्यामध्ये आई म्हणजे होत नसतात, पण एक वाया होत्यात म्हणले 8व्या महिन्यात डिलिव्हरी. मग काय होतं काय माहीत नाही अजून, तिथंच मी थांबलेलो आहे. आता मला तर म्हणजे एवढं टेन्शन यायला लागले, काय होतंय काय नाही, घाबरायसारखं झालं एवढं. म्हणजे 8व्या महिन्यामध्ये आता डिलिव्हरी व्हायचं म्हणले असं जरा अवघडच असते म्हणल्या बाया. शिजर होत असतंय, असं होत असतंय, तसं होत असतंय. आमच्या इथल्या बाया अशा तशा बोलत होत्या. मग त्याच्यामुळं असं घाबरल्याने वाटायला. साक्षी पण घाबरली एकदम, मला पण एकदम वाईट वाटायला लागले. आई पण म्हणली साक्षी पण लय रडती थोड्याला, त्याच्यामुळं आईला पण एकदम वाईट वाटायला लागले. आणि काय होतंय काय माहिती, मला पण एकदम टेन्शन यायला लागले. सकाळपासून मी 5 वाजल्यापासून जागे आहे, आई पण जागी आहे, म्हणजे आमच्या इथले आजी जागी आहे. 5 वाजल्यापासून आम्ही दोघं पण आईसोबतच जागे आहोत. त्याच्यामुळं आई म्हणायला लागली साक्षी एवढं थोडं सहन कर ग, एवढं दुखतच असतंय असं तसं. आता डिलिव्हरीच्या टायमापर्यंत थोडं सहन कर. साक्षीला जास्त झालं, म्हणजे 7 वाजल्यापासून जरा जास्त झालं आणि त्याच्यामुळं साक्षी एकदम रडायला लागली. त्याच्यामुळं मला पण एकदम घाबरल्यासारखं व्हायला लागलं, काय झालं काय नाही असं. मग साक्षीला आई जागी आहे, पाय चोपले, आईनं थोडं झोपू घातलं तरी पण साक्षी झोपत नाही. जेवायचं का म्हणली आई, तरी पण जेवायचं पण नका म्हणली साक्षी. एवढं दुखायला लागलं ना. आता मी बघतो काय होतंय काय नाही, मध्ये जाऊन दवाखान्यामध्ये जातो आणि बघतो काय होतंय काय नाही. मी तुम्हाला सांगतो काय होतंय काय नाही. मग आता मी जातो साक्षीकडं. आई ती मधीच आहेत, सगळे मधीच बसलेले आहेत साक्षीपाशी. मी जातो बघतो काय होतंय ते.